भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सध्या सुनील तटकरे यांच्या भेटीसाठी गेलेत। मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये या दोन्ही नेत्यांची ही भेट झाली आहे। दोन्ही नेत्यांमधल्या भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांची ही भेट होतीये। मुंबईमध्ये ही भेट होतीये। राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दोन्ही नेत्यांची ही भेट झाल्याची माहिती मिळते आहे। नेमकं कारण काय असावं या भेटीच्या मागचं हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। हे कारण बाहेर येऊ शकलेलं नाहीये। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेत आहेत। ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, यामध्ये जे काही निकाल हाती आले याविषयी चर्चा करण्यासाठी ही भेट झाली अशी प्राथमिक माहिती सध्या समोर येते। पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार। मोदी आणि मॅक्रॉन मुंबईमध्ये, भारत आणि फ्रान्समध्ये 114 राफेल डीलवरही स्वाक्षरी होण्याची शक्यता। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अखेर दिलगिरी। शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यामुळे व्यक्त केला खेद। सपकाळ यांनी टिपू सुलतानची शिवरायांसोबत केली होती तुलना। मुंबईमध्ये कुणाल कामराची हक्कभंग समिती समोर सुनावणी। एकनाथ शिंदेंवरच्या विडंबनात्मक गीत केल्यामुळे कारवाई। पुढची सुनावणी 10 मार्चला। खामोश या डायलॉगचा गैरवापर थांबवा। ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुंबई हायकोर्टामध्ये याचिका। प्रतिष्ठेची हानी होत असल्याचा याचिकेतून दावा। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही राजकारणापासून सुरक्षित नाही। रोहित पवार यांचा पुन्हा एकदा गंभीर आरोप, तर तपासही संथ गतीने सुरू असल्याचा दावा। अल्पसंख्याक प्रमाणपत्राच्या प्रकरणासोबत माझाच्या दणक्यानंतर चौकशीचे आदेश। उपसचिव मिलिंद शेणॉय यांची प्रमाणपत्रांवरती सही असल्याचे उघड। शेणॉय यांची चौकशी होणार। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी पार्थ पवार यांना अभय मिळाल्याची चर्चा। व्यवहारावरती स्वाक्षरी नसल्यामुळे जमीन खरेदीमध्ये थेट संबंध येत नसल्याची सूत्रांची माहिती, तर व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवरती कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।